लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की ज्या काही गोष्टी आता चालल्यात त्या गोष्टींच्यामुळे आता इकडे घाबरलेला आहे तो म्हणजे विजय. आणि विजय आता खरं तर वसूवरती सुद्धा आता ओरडताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे विजय काहीतरी मात्र आता असं सत्य आहे जे आता तो लपवतोय हे आपल्याला कळतंय. विजयची या घरात मुळातच एंट्री आता एका वेगळ्या कारणासाठी झालेली आहे. पण आता त्याचं वॉलेट हरवल्यामुळे मात्र आता असं काही त्या वॉलेटमध्ये सत्य दडलंय की जे सत्य मात्र विजयला पूर्ण आता विनाशापर्यंत नेऊ शकतं. आणि त्या सत्यामध्ये विजय आता टोटली अडकणार असतो. पण त्याच वेळेला आपण पाहिले की रम्याची एंट्री झाली. आपल्याला असं वाटते की रम्या आता त्याला वाचवण्यासाठी आले, पण नाही प्रेक्षकांनो, रम्याला असं काहीतरी महाभयंकर सत्य कळलंय की त्यानंतर मात्र आता त्या वॉलेटमधला सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर उघड करत रम्याने त्याची भांडेफोड केले. आणि भांडेफोड करण्यासाठीच रम्या आलेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू. इकडे आता ज्या वेळेला विजय कोणत्याही प्रकारे हे दाखवत नाहीये वॉलेट, आणि त्यामुळे घरातल्या प्रत्येकाला मात्र आता संशय आलेला आहे. काहीतरी मात्र आता विजय आपल्यापासून लपवत आहे ही गोष्ट लक्षात आल्यामुळे मात्र आता इकडे आता विक्रम आणि त्याचबरोबर मानिनी दोघंही जण मात्र या सगळ्यामध्ये साम दाम दंड भेद असा प्रकार करत मात्र त्याला आता एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याला आता प्रोटेक्ट वसू करत असताना मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे मानिनी. म्हणजे मला तुमचं काहीच कळत नाहीये वसुताई. काल तुम्हाला हा आता अशा पद्धतीने उलटसुलट इतका बोलला होता आणि तरी सुद्धा आज तुम्ही त्याची बाजू घेताय. मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय. म्हणजे तुम्ही त्याला प्रोटेक्ट करताय याचा अर्थ काय होतोय तुम्हाला कळतंय ना? तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी सत्य माहिती आहे आणि ते तुम्ही लपवताय का? किंवा जर माहीत नाहीये ना तर मात्र तुम्ही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे एक गोष्ट करा आणि ती म्हणजे, आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ती सांगायला लागते तुम्ही जर का आत्ता त्याला कदाचित या सगळ्यामध्ये हे केलंत ना मग मात्र आता तुमच्या लक्षात एक प्रकार येईल की तुम्ही पण या सगळ्यामध्ये आता अडकाल आणि त्यानंतर मग आता तुमच्याकडे सुद्धा आता वेळ नसणार आहे काही गोष्टी सांगण्यासाठी. आणि तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावरती वसू विचार करते बरोबर आहे, हा आता आपल्यापासून बरंचसं काही सत्य लपवण्याचा प्रयत्न करतोय. पण आता काय आहे हे सत्य? आणि त्यानंतर मात्र आता विजय ती पॉकेट आपल्या हातामध्ये घेतो आणि ते पॉकेट हातामध्ये घेऊन आता विजय ते लपवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र आता मानिनी चपळाईने तो आता पॉकेट आपल्या हातात हिसकावून घेते. ज्या वेळेला मानिनीने चपळाईने ते पॅकेट हातामध्ये हिसकावून घेतलंय आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे एंट्री झालेली आहे ती म्हणजे स्वतः आता इकडे रम्याची. आणि त्याच वेळेला मात्र आता रम्या ते पॅकेट पुन्हा एकदा त्याच्या हातातून आपल्या हातात काढून घेते. आणि त्यानंतर मात्र आता ती सांगायला लागते काय चाललंय काय तुमचं? मानिनी सांगायला लागते काय म्हणजे आता हे आमच्यापासून सगळं सत्य लपवत आहेत आणि तू या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेस. म्हणजे मला खरंच कळत नाहीये की तुला सुद्धा जाणून घ्यायचं नाहीये काय आहे त्याच्या पर्समध्ये. तो कुणाला तरी आता फसवण्याचा प्रयत्न कर. आणि हे सगळं जर का तुला जाणून घ्यायची इच्छा नसेल ना, तुला नसली तरी आम्हाला ती इच्छा मात्र आता नक्कीच आहे. आणि त्यामुळे काय नक्की आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. आता मात्र विजय गडबडलाय. जर खरंच आता हिनी खरंच ते पॅकेट उघडलं मग मात्र सगळं सत्य आता समोर येईल आणि त्यानंतर मग आता मला काहीच करता येणार नाहीये असा तो विचार करायला लागलाय. आणि त्यानंतर मात्र आता ज्या वेळेला इकडे लगेचच सांगायला लागते ती म्हणजे मानिनी, अगं रम्या तू जर आलेली आहेस ना तर या सगळ्यामध्ये विचार त्याला की तो काय आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हटल्यावरती ती म्हणते मला विचारायची गरज नाहीये, कारण आता मामी मला माहिती आहे तो का नाही तुमच्या समोर हे पॅकेट दाखवत आहे. असं म्हटल्यावरती ती म्हणते का, तर ती सांगायला लागते याच्यामध्ये असं काहीतरी आहे की जे त्याला पर्सनली दाखवायचं नाहीये. त्यावरती विजयला असं वाटायला लागतं की नाही रम्या तर माझी पाठराखण करते. आणि तो म्हणाला म्हणजे आता माझे आणि रम्याचे असे काही पर्सनल फोटो आहेत की जे मला वाटतंय की कुणीही या सगळ्यामध्ये बघू नये. असं म्हटल्यावरती मात्र आता मानिनी सांगते ठीक आहे, पण हेच आम्हाला रम्याच्या तोंडून आता ऐकायचं आहे. जर का आम्ही हे रम्याच्या तोंडून आता ऐकलं
तरच आम्हाला याच्यावरती विश्वास बसेल. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच रम्या सांगायला लागते, सांगते जे काही सत्य आहे ते सगळं सत्य मी सांगते. बरं, त्याच वेळेला आपल्याला हॉस्पिटलमधला हा प्रकार दाखव. हॉस्पिटलमध्ये मात्र आता नंदिनी आलेली आहे, ती म्हणजे इकडे आता आणि त्यानंतर मात्र आता ती इकडे सांगायला लागते, काय चाललंय काय तुझं, म्हणजे आता तू या सगळ्या यावरती मात्र आता इकडे थोडीशी आर्या घाबरलेली आर्या मात्र विचार करते, नाही काहीही झालं तरी मला या नंदिनीला मात्र आता उल्लू बनवणं गरजेचंच आहे, असं म्हणत ती आता सांगायला लागते, तुला काय माहिती आहे माझ्याबद्दल. यावरती ती म्हणते, तुझ्या पर्समध्ये या पिल्स सापडल्या, या व्यतिरिक्त मला काही जाणून घ्यायची गरज आहे असं मला वाटतच नाहीये. यावरती ती म्हणते, अगं मी एक डॉक्टर आहे, मी डॉक्टर असल्या कारणाने मला या अशा गोळ्या ठेवायला लागतात. एकच काय, तू अजून गोष्टी बघ, अजून बऱ्याचशा पिल्स आता माझ्या ह्याच्यामध्ये असतील. यावरती ती म्हणते, ते काही मला माहीत नाहीये, पण एकंदर तुझा आता एन्झायटी इश्यू बघता मला आता एक गोष्ट समजलेली आहे की तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, तू आता या सगळ्यामध्ये माझ्या आता बाळाच्या सोबत बिलकुल खेळू नकोस. मला आता खरं काय ते सांग, मला खरं कळलं पाहिजे की या सगळ्यामध्ये तू आता आमच्यापासून काय सत्य लपवून ठेवत आहेस ते. आणि यावरती ती म्हणते, मी सत्य लपवत नाहीये, ठीक आहे, तुला या सगळ्यामध्ये मात्र आता सरोगेट मदर म्हणून मी नको आहे ना, तर बाद झालं, एवढंच सांग ना, मी तुमची खरं तर मदत करायला लागले होते आणि तू जर का माझ्यावरतीच उलट आता आरोप करत असशील मग मात्र मी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाहीये. तितक्यात डॉक्टर तिकडे आलेले आहेत आणि डॉक्टर म्हणतात, काय ठरलं, म्हणजे आता जे काही आहे ना ते आता एकदा क्लिअर करून टाका. आणि त्यावरती नंदिनी मात्र आता सांगायला लागते, नाही आम्हाला डॉक्टर कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी सरोगेट मदर म्हणून ही नको आहे. असं म्हटल्यावरती डॉक्टर सांगतात, ह्या तुम्हाला खेळ वाटतो का, म्हणजे तुम्ही या सगळ्याचा खेळ खंडोबा करून टाकलेला आहे. मला खरंच कळत नाहीये की तुमची कीव करावी की काय करावं. इतके सुशिक्षित तुम्ही आता सगळे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता असं काहीतरी बोलाल, मला खरंच वाटलं नव्हतं. आणि त्यावरती नंदिनी मात्र आता सांगायला लागते, आमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे, आम्हाला या सगळ्यामध्ये फसवून मात्र आता हिने आता एन्झायटीच्या पिल्स घेते हे आम्हाला सांगितलं नाही. आणि त्यावरती मग आता आर्या सांगायला लागते, डॉक्टर तुम्ही हिला सांगा की या एन्झायटीच्या पिल आता प्रत्येक डॉक्टराच्या ह्याच्यात असतात की नाही, म्हणजे आता डॉक्टरांना जर का या सगळ्यामध्ये काही गोष्टी पेशंटसाठी ठेवायला लागतात, तशा काही गोष्टी माझ्या पेशंटसाठी मी ठेवते की नाही. असं म्हटल्यावरती मात्र आता डॉक्टर म्हणतात, हो नंदिनी, अहो तुम्ही आमच्याशी एकदा बोलून घ्यायचं ना. आणि त्यावरती नंदिनीला का कोणास ठाऊक संशय आलाय आणि ती आता या गोष्टीसाठी तयार नाहीये. पण त्याच वेळेला मात्र आता डॉक्टर सांगतात, हे बघा तुम्ही इकडे निर्णय घ्या आणि काय तो निर्णय सांगा. पण त्याच वेळेला मात्र आता नंदिनी सांगायला लागते, थांबवा ही प्रोसिजर. नंदिनी ती प्रोसिजर थांबवून आता निघून गेली असली तरी मात्र आर्या डॉक्टरांना कन्व्हिन्स करते, काहीही झालं तरी नंदिनीचं बाळ आता माझ्या पोटात वाढलंच पाहिजे, असा आता आर्याचा हा हट्ट असल्या कारणाने मात्र आता डॉक्टर तिला सांगतात, हे बघा आम्ही असं काही करू शकत नाही आहोत, मुळातच तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांची परवानगी घेतल्याशिवाय हे करू शकत नाही आहेत. असं म्हटल्यावर ती मात्र आता ती थोडीशी चिडले आणि मी तुम्हाला सांगते ना करा. डॉक्टर मात्र या एथिक्सला घाबरतायत. बरं, तो इकडे आता रम्या सांगत आहे, हा आता आपल्यापासून सत्य लपवतोय, म्हणजे हा माझा नवरा इकडे मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त फसवण्यासाठी आलेला आहे. असं म्हटल्यावर ती मानिनी म्हणते, काय बोलतेस तू. आणि त्यावरती वसू आता सांगायला लागते, रम्या अगं काय चाललंय, म्हणजे आता हे सगळं का बोलत आहेस तू. रम्या सांगते, आई तुला माहित नाहीये, हे उघडून बघ, हा इथे कशासाठी आलेला हे तुला माहित नाहीये. हा इथे आलेला आहे आपली फसवणूक करण्यासाठी आणि त्याचं काम काढून घेण्यासाठी. आपल्याला असं वाटतंय की हा माझ्यावरती प्रेम करतोय, माझ्यासोबत लग्न करून तो आता इथे संसार थाटायला आलाय, पण तसं नाहीये. तो आता प्रेम वगैरे काही करत नाहीये, तो फक्त आणि फक्त माझी फसवणूक करण्यासाठीच इथे आलेला आहे. आणि मी ज्या वेळेला आता इकडे होते ना त्याच वेळेला मला हे सत्य समजलेलं आहे. तुम्हाला कुणालाही माहित नाहीये हा किती लेवलचा फ्रॉड आहे. बोल विजय बोल. असं म्हणत रम्या आता विजयच्या कानाखाली एक आवाज काढते आणि त्यानंतर मग आता ती विजयला बोलतं करते, बोल लवकर, आता हे पॉकेट उघडायची वेळ आलेली आहे. असं म्हणत मात्र आता रम्या सगळ्यांच्या समोर आता ते पॅकेट खोलते. ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर ते पॅकेट खोलते रम्याला मात्र आता म्हणजे बाकी सगळ्यांना धक्का बसलाय की हे सगळं काय आहे. कारण आता विजय त्याची ओळख लपवून इथे आता बिझनेसच्या एका मोठ्या कारणासाठी
करण्यासाठी आलेला आहे आणि तो घरच्यांची तर फसवणूक करतोच, पण त्याच वेळेला तो आता घरच्यांच्या सोबत इकडे फसवणूक करत आहे रम्या आणि वसूची. जे वसूला समजले, रम्याला समजले, तिने घरच्यांच्या समोर येत आता विजयची हक्कलपट्टी केलेली आहे.